इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. काँग्रेसबाबतच्या विधानावर मनसे नेत्यांच्या नाराजीनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज. मी असं काहीही बोललेलो नाही, बोलण्याचा अर्थ तो नव्हता. राऊतांचं राज ठाकरेंकडे स्पष्टीकरण. पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरनं भुजबळांची टोलेबाजी. महाजन आणि भुसे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का असं म्हणत विचारला सवाल. तर मी इतक्या लांब जाऊ शकत नाही, भुजबळांनी डिवचलं. आनंदाचा शिधा योजनेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद होणार असल्याची चर्चा. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसल्याची शक्यता. निवडणुकींपुरत्या सर्व योजनांचा भंपकपणा जनतेपुढे मांडणार, तर या योजना बंद करणारं हे चालू सरकार. अंबादास दानवेंची सरकारवर सडकून टीका. ठाण्यातील पाणी वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. थेट महानगरपालिकेवरती मोर्चा धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी. रवींद्र धंगेकरांना गुंडांकडनं धमकी आल्याची पोलिसांकडनं माहिती मिळाल्याचा रोहित पवारांचा दावा. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास सरकार जबाबदार. रोहित पवारांचा थेट इशारा. एकेकाळचं विद्येचं माहेरघर आज अजितदादा आणि भाजपमुळे गुंडांचं माहेरघर झालंय. कोयता गँग संकल्पना पुण्यातनंच समोर. संजय राऊतांचा पुणे पोलिसांसह राज्यकर्त्यांवर गंभीर आरोप. आणि जळगावात सोन्याच्या दागिन्यांसाठी पुन्हा अस्थि चोरीचा प्रकार समोर. अस्थि आणि मृतदेहावरचे दागिने चोरीला. स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. पूरग्रस्त भागातील खचलेल्या विहिरींसाठी शासनाची नवी योजना समोर आली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यानच्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची परिपूर्ती होतीये. 7 दिवसात तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरींच्या स्थळ पाहणीचे आदेश देण्यात आले असून सिंचन विहिरींसाठी 30,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंचनामे झालेल्या विहिरींच्या शेतकऱ्यांना तसं आवाहन करण्यात आलंय. गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचं आवाहन केलं गेलंय. तर अर्जासोबत शेतकऱ्यांनी विहिरीचा सातबारा जोडणं सुद्धा आवश्यक आहे. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडनं माहिती घेऊयात. तुषार, या विहिरींसंदर्भातले काय आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेत पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी? तुषार, तुमचा आवाज पोहोचत नाहीये. पूरग्रस्त भागातल्या खचलेल्या विहिरींसाठी शासनाची ही नवी योजना, या संदर्भात आपण माहिती घेतोय तुषार उपणवर यांच्याकडनं. तुषार, बोला. विहिरी संदर्भामध्ये जी घोषणा केली होती त्या घोषणेची आपल्याला वचनपूर्ती करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तुषार, आवाज येत नाहीये. मात्र ही महत्वाची योजना आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची परिपूर्ती करण्यात येते. यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. ही बातमी आहे पुण्यातील गौतमी पाटील कार अपघात प्रकरणी. गौतमी पाटीलवरती गुन्हा दाखल करा असं वकील वाजिद बिडकर म्हणालेले आहेत. नोटीस पाठवून सुद्धा हजर न राहिल्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वकील वाजिद बिडकर यांनी केली आहे. पुण्यातील गौतमी पाटील कार अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी वाजिद बिडकर यांची. FIR दाखल असताना पोलिसांनी नोटीस दिलेल्या असताना अशा प्रकारचं हे पुरावे मोडण्याचा प्रयत्न कसं करू शकतात? त्यानंतर मीडियासमोर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. म्हणजे तुम्ही जे काही साक्षीदार आहेत, जे काही फिर्यादी आहेत, त्यांच्यावर एक प्रकारचं मानसिक दडपण आणतायत. तुम्ही तुमचं जे वलय आहे ते दाबून परत न्यायालयाच्या कामात अडथळा आणतायत.
तर नवीन गुन्हा गौतमी पाटीलवर दाखल होऊ शकतो 353 व इतर कलमा अंतर्गत.